अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा श्रीहरी. कृपा करावी लवकरी. तुम्ही पदनताच्यावरी कधी न कठोर झालात. तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे माहेर, तू भक्तांशी साचार, कल्पतरू वा चिंतामणी. ऐसा तुझा अगाध महिमा संत गाती राघवा रामा. दास गणोशी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका. असो बंकट लाला घरी, राहते झाले साक्षात्कारी. दीन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज. लांब लांबोनी भक्त येती, समर्थांते वंदिती. मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले, ते आता सांगतो वहिले. महाराज होते बसलेले निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा, प्राची प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाट आला, करू लागले वृक्षावर. कुकुटाचे होती स्वप्न, मंद शीत वाहे पवन. वृद्ध करीती नामस्मरण, शय्येवरी बैसोनिया. उदया चली नारायण, येऊ पाहे हर्षे करुण. तेने तम पलायन, करू लागला कंदरीसी. परम भाविक सुवासिनी, रथसडा समार्जणी. वत्स धेनुस पाहुणी, तोडू लागली चऱ्हाटे. ऐशा त्या रम्य वेळेस, एक साधू शेगावास. येता झाला दर्शनास श्री गजानन साधूच्या. तो भिकारी गोसावी, मानमान्यता त्याची राहावी. कोठूनी या सांगा बरवी, श्रीमंतांच्या मंडळीत. भगवी चिंधी डोक्यास, झोळी वाम बगलेस. होती एक नेसण्यास, फाटकीसी लंगोटी. मृगाजिनाचा गुंडाळा, पाठीवर होता भला. ऐसा गोसावी बैसला, कोपऱ्यात एकीकडे. दर्शनासी भीड फार, होऊ लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसोन, करू लागला चिंतन. म्हणे समर्थांचे चरण, दृष्टी पडणे कठीण मला. समर्थांचा लौकिक भला, मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला, भांग स्वामीस अर्पिण्याचा. तो मम हेतू मनात, जिरून जाया पाहे येथ. या श्रीमान मंडळींत, माझ्या नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता, लोक मजला देतील लाथा. मी तो आलो फेडण्याकरिता, नवस गांजाचा सेगावी. माझ्या नवसाची ती मात, सांगू तरी कवनाप्रत. येथे एकही ना दिसत, प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी. आणि माने सर्व तोपरी, हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार, गोसावी करी साचार. झाला होता परमातुर, दर्शन घ्याया समर्थांचे. ते त्यांचे मनोगत, जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत, आणा काशीचा गोसावी. तो पहा त्या कोपऱ्याला, आहे बिचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला गोसाव्यास परमावधी. आणि बोलला मनात, त्रिकालयज्ञ हे खरेच संत. मी जे बोलतो मनात, ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरीत षष्टाध्यायी जी गोष्ट कथिली पाही, की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्यांचे आले प्रत्यंतर, मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर, त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस, जाणतीले हे पुण्यपुरुष. त्याचे प्रत्यंतर यावयास, अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज वदले तयाला, काढ झोळीची पोटळी. जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोळीत, त्या पोटळीचे आज येथ हो दे का पारणे. गोसावी पदी लागला, गहीवर त्यासी दाटला. गडबडा लोळू लागला, बालकापरी स्वामींपुढे. महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता उठून बैस. पोटोळीच्या बुटीस, काढ बाहेर झोळीच्या. नवस केलास ते वेळी, नाही लाज वाटली. आणि आता काही लाविली, चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त, तो बोलला भीत भीत. जोडून या दोन्ही हात, ऐसे नम्र वाणीने. मी बुटी काढितो, नवस आपुला फेडितो. परी मागणे मागतो, एक ते द्या दिनाला. आठवण माझ्या बोटीची, नित्य राहावी आपणासाची. हीच इच्छा मानसीची, आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटींचे प्रयोजन, नाही हे मी जाणतो पूर्ण. परी बालकाची आठवण, राहाया बुटी स्वीकारा. भक्तजी जी इच्छा करीत, ती ज्ञाता पुरवीत. अंजनीचा वृत्तांत, आणमणी आपुल्या. अंजनी होती वानरी, तिने प्रार्थीला त्रिपुरारी. की तुम्ही यावे माझ्या उदरी, वानर होऊन शंकरा. ते हराणे मानिले, महारुद्र पोटी आले. अंजनीचे पुरविले, मनोरथ चंद्रमौळींनी. तेथे शंकराकारण, आड न आले वानरपण. तेवी माझ्या बोटीची आठवण, राहाया तिथे स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर, साक्षात आहा शंकर. म्हणून बुटीचा अभेर, करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने, म्हटले आहे इज कारणे. ही इतरा आणील उणे, परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले, परी अखेर होय म्हणाले. मायेपूर्वी बालक लळे, वेडे वाकुडे असले जरी. गोसाव्याने बुटी काढली, हातावर घेऊन धुतली. चिलमीत घालून बाजेली, पुण्यपुरुष गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत, काथलीसे कारणासहित. तो आणून ध्यानात, विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून, गेला गोसावी निघून. आपणा धन्य मानून, रामेश्वरा कारणे. ऐसी गांजाची पडली प्रथा, ते ठाई तत्वता. परिव्यसनाधीनता, नच आली समर्थांते. पद्मपत्राची ये परी, ते अलिप्त होते निर्धारी. नये कोणास त्याची सरी, खरेच अति थोरते. वेदरुच्या अस्खलित, उदात्त अनुदात्त स्वरांसहित. कधी म्हणाव्या मुखी सत्य,
कधी त्यांचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकांनी. याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्य रांगांतून एकच पदा ते गाऊन दाखवावे निजलिले. चंदन चावल बेलकी पतिया प्रेम भारी या पदा ठाया. ते आनंदात येऊनिया वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन, कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित, कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊनी घरी एखाद्याच्या औचित. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात. होता त्याचा प्राणांत व्हावयाचा समय आला. व्याधी शरीरी वळावली, शक्तिपार निघून गेली. प्रयत्नांची कमाल केली, वैद्यांनी ती आपुल्या. नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार. प्रसंग आहे कठीण फार, नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति, परी यश न आले तिळरती. यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त दुःख करीती अत्यंत. जानरावा आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केला, नाना देवतां लागी भले. परीन कोणी पावले, हाय हाय रे दुर्दैवा. वैद्यांनी टेकिले हात, प्रयत्न झाले कुंठित. आता अखेरच्या यज्ञाप्रत करोनी पाहू एक वेळा. बंकटलालाची ये घरी आहेत एक साक्षात्कारी. यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर. साधूनी आणिले मनात, काय एक नाही होत सच्चिदानंद बाबा प्रत. ज्ञानेश्वराने उठविले त्याचे पाहू प्रत्यंतर. जा कोणी जोडा कर, नका करू रे उगा उशीर. वेळ अंत समयाची, ते ऐकोनी एक आप्त. आला बंकट सदनाप्रत. जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा समय अंतकाळाचा आला आहे जवळी साचा. म्हणून आलो तुम्हांकडे, महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करोनी मज प्रत. ते तीर्थ नोहे अमृत होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी, ही गोष्ट न माझ्या करी. तुम्ही करावी अत्यादरी, विनवनी आमच्या वडिलाला. जसे त्याने सुचविले तैसे आपते तात्काळ केले. भवानी रामा विनविले, द्याया तीर्थ समर्थांचे. भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण. दुसऱ्यांचे दुःख ऐकून सज्जनतेच विव्हळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी. आणि केली विनवणी, तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकविली मान, तीर्थ पाजिले नेऊन. जानरावा कारण घरघर घशाची बंद झाली. हात हलवू लागला, किंचित डोळा उघडिला. उतार पडू लागला तीर्थ प्रभावी देशमुखाशी. तो पाहता प्रकार आनंदले नारी नर. सत्पुरुषाचा अधिकार आला कळूनी सर्वांशी. मग औषधी बंद केली, तीर्थी भिस्त ठेविली. ज्या योगी लाभती झाली आरोग्यता जानरावा. 8 दिवसांमाझारी जानराव झाला पहिल्या परी. भवानी रामाची ये घरी आला दर्शना समर्थांच्या. पहा संतांचे चरणतीर्थ साधनांत झाले अमृत. संतन ते साक्षात देव कलियुगीचे. येथे एक ऐशी शंका उत्थान पावे सहज देखा. श्री गजानना सारेखा संत होता शेगावी. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणा. यमाजी पंताची यसदना परी हाच आहे कुतर्क. संत मृत्यूंना टाळीती निसर्गाप्रमाणे वागती. परी संकटाते वारीती अगांतुक असले असते. सच्चिदानंद बाबासी ज्ञानेशी उठविले नेवाशाशी. परी ते अखेर आळंदीची देह ठेविते झाले हो. याचे रहस्य इतकेच आहे, हे खंडांतर टाळीती पाहे. ते टाळणे काहीच नव्हे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार. त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि तिसरा तो आधिदैविक. त्या तिघांमाजी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे. आधिभौतिकाची तयारी कुपथ्याने होते खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत जयाशी. ऐसा वैद्य भेटलास अधिभौतिकाचा होय नाश. तैसे आधी दैविकास नवस सायास घालविती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे, भौतिक आणि दैविकसाचे. हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक, तो कवणाच्याने न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा. होता तो टाळीला साचा. समर्थ तीर्थ देऊनिया म्हणजे गंडांतरा कारण. निवारिती साधुचरण तेच आले घडोन शेगावा माझारी. काही मृत्यू नवसांनी टाळीता येती या जणी. परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धा चौघ्या माझारी सर्व बाजूनी श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यू साचे. वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी. माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या.
षडविकार धुतल्याविना अंगी साधुत्व येईना आणि साधुविन होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जाण रावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घालिता थोर. साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाची ये घरी. तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामींशी पेच पडला. त्यांनी मनाशी विचार केला तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्याविना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर. परी कयाधूचा कुमार मुळीन भ्याला त्या रूपा. वाघीन इतरा भयंकर परी तिचे जे का असेल पोर. ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर. वासित होता साचार हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानी लापणाला. परी त्याच्या फजितीला पारावर न राही पुढे. जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण. हिरे गारा एकवटून खानी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्यांचे हिऱ्या लागून भूषवीन गारेला. गारती गारच राही पायाखाली तुडवली जाई. ऐसी स्थिती कधी न येई अनमोल हिऱ्याला. श्री गजाननाचे सानिध्य ऐसाच होता एक मैंद. संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे. तो सेवा करी वरवरी भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणांचं ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोसणे. प्रत्येक काम माझ्या विने होत नाही ये ठाया. कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी. निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकांचं सांगत असे आपला सवरात करीत असे. त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयमेव शंकर हा बनला नंदकेश्वर. हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरी. ते अंतर्ज्ञानांनी जाणिले सर्व समर्थांनी. कौतुक केले एके दिनी ते ऐका विबुध हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. हिया कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना. मंडळीस होती जाणा त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबुज करू लागले विठोबाला विनविते झाले. विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा. काम निकडीची आहे फार कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर असती निद्रिस्त झाले. त्यांचे दर्शन घेतल्याविना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त. तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. ऐशा त्या स्तुतींनी विठोबा फुगून गेला मनी. त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांचे उठविले. मंडळींचे काम झाले परिसंकट ओढवले. घाटोळ विठोबावरी भले कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी. तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती बेटा माजून गेला आपली स्थिती विसरला. या लुच्च्याने आरंभीला उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी घंटे आणून बांधितो मठी. घुमारे घाली कधी कधी ऐसा अतिनीच हा. त्या घुमाऱ्यांचे बक्षीस घे मी देतो तुला खास. तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये विषाजवळ करू नये. तस्कराशी लेखू नये निजकंठीचा ताईत. ऐशा रीती ठोकला छड्याखाली घाटोळाला. विठोबा तो पळाला पुनन्न आला मागुती. खरे जे का असती संत ते ते ऐसेच करीतात. ढोंगी मात्र जातात अशाची या करांमध्ये. म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बैसती होऊन संत नादी लावण्या जन. ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती उदो उदो त्यांचा करीती. भल ते सांगताती साक्षात्कार ढोंग्यांचे. तेने दोघांचे काम होई अपार पैसा मिळवला जाई. परी ही प्रथा बरी नाही समाज जाईल रसातळा. खरे जे का असती संत ईश्वराचे निस्सीम भक्त. त्यांना न मुळी आवडत सानिध्य त्या षडांचे. पतिव्रतेशी शेजार कसबिनीचा का पटणार. सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे. संत शठाते राखीती परीन त्याला महत्व देती. ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे. ऐसे माणसे समजून त्याविषयी धरिती मौन. जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो. मोगरा निवडुंगा आणि शेर ही जमिनीची लेकर. परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन. चिलटांसाठी बांधून शेर ठेवीती दारावरी. तेवी संत भूमी परी रक्षण अवघ्यांचे करीती जरी.
किमती माझी ठेविती परी गुणांप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घोटाळ्याचे अति खडतर होते साचे. पाय लाभून साधूंचे दैवे दूर झाले की. जरी तो ना ढोंग करिता तरी योग्य ते प्रति चढता. संतांची ती योग्यता त्याने मुळी ना जाणिली. वृक्षतळाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी. वा मागितली करवंती कामधेनूपासून. ऐसे न कोणी करावे संतापाशी राहून बर्वे. तेथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत. हा दास गणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ. तारक हो भवाब्दित अवघ्या भाविकांकारणे. श्री हरी हरार्पणमस्तु. शुभम भवती. इति तृतीयोध्याय समाप्त.